चला चला भारताचे संविधान भारताचे संविधान उठ नागरिका जागा हो उठ नागरिका जागा हो एक दोन तीन चार एक दोन तीन चार नको राजेशाही नको ठोकशाही नको राजेशाही नको ठोकशाही संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही अहोरात्र कष्टाले बाबासाहेब बनले घटनेचे खरे शिल्पकार अहोरात्र कष्टाले बाबासाहेब बनले घटनेचे खरे शिल्पकार सहकार्यांच्या मदतीने झाले संविधान हे सत्यात साकार सहकार्यांच्या मदतीने झाले संविधान हे सत्यात साकार संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात मिटणार नाही ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात मिटणार नाही धर्मनिरपेक्ष सभाना एकात्मतेची गाण धर्मनिरपेक्ष सभाना एकात्मतेची गाण हक्क आणि कर्तव्याची जाण लोकशाहीचा मान भारताची शान लोकशाहीचा मान भारताची शान डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान धन्यवाद लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे ठेवले ज्ञान ते भान नागरिकांना मिळतो मुक्त हक्क इतके श्रेष्ठ आमचे संविधान भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान थोर आपुले संविधान करूया संविधानाचा सन्मान 26 जानेवारी 1950 दिवशी संविधानाचा अंमल झाला 26 जानेवारी 1950 दिवशी संविधानाचा अंमल झाला देश कारभाराला मिळाली दिशा लोकशाही शब्दाला अर्थ आला धन्यवाद तुमचा आणि आमचा एकच विचार संविधानाचा करू प्रचार भारत देशाला कार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान भारतीय संविधान धन्यवाद माझे संविधान माझा अभिमान वाढवले त्याने जगतिकामची शान सर्व भारतीय नागरिकांस हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण धन्यवाद न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने दिली जात भाषा विसरून जगूया फक्त माणुसकीने धन्यवाद संविधानाचे जाणूनी महत्व संविधानाचा राखू सन्मान लोकहितवादी लोकशाहीला असे संविधानाचा अभिमान अंधारात होता ज्याच्या नशिबी त्याला प्रकाशात दान दिलं मानाने किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिले भारताचे
शिवसंधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आश्वासन देणारी बंधुता प्रवर्जित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानाने भारताचे सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या कल्पना सामाजिक आर्थिक विश्वास दर्जा शिवसंधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आश्वासन देणारी बंधुता प्रवर्जित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमचा संविधान स्वातंत्र्य बंधुता मूल्यातून या देशमान देशात आहे धर्म आमचा धर्मग्रंथ संविधान देशात आहे धर्म आमचा धर्मग्रंथ संविधान सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि सर्व बंधू भगिनींनो आज 26 नोव्हेंबर संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली तर या संविधानाने आपल्याला दिले काय मित्रांनो पूर्वी भारत देशातील नागरिकांनो आपल्या सर्वांवर राजे महाराजे आणि बादशाहांनी राज्य केले त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी गुलामगिरी कायमची मोडली गेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राज्य जन्माला आले लोकशाही जन्माला आली भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे 125वी जयंती म्हणजेच 26 नोव्हेंबर 2015 पासून पूर्ण भारतात संविधान दिन साजरा करायला सुरुवात झाली मित्रांनो भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले भारतीय शासन असो की न्यायव्यवस्था सर्व काही संविधानाच्या चौकटीत चालते 140 कोटी लोकसंख्या असलेल्या विविध जातीच्या धर्माच्या वर्णाच्या संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम हे संविधान करते म्हणून माझे संविधान भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ आहे यावर माझे ठाम मत आहे मित्रांनो असे म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो तसेच आपण म्हणू शकतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे माझ्या डॉक्टर बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा हात आहे आजही मंदिर मशीद चर्च कुठेही मला पूजत नाही पण राज्यपाल कलेक्टर डीसी राष्ट्रपती मुख्यमंत्री प्रधानमंत्री IAS डॉक्टर टीचर नर्स प्रोफेसर सरपंच या सर्व ठिकाणी महिला आघाडीवर आहेत जो इंसाफ आपको धर्म नहीं देता वो इंसाफ आपको भारत का संविधान देता है वो इंसाफ आपको भारत का संविधान देता है धन्यवाद न्याय समता स्वातंत्र्य बंधुता मूल्यातून या देशमान देशात आहे धर्म आमचा धर्मग्रंथ संविधान देशात आहे धर्म आमचा धर्मग्रंथ संविधान सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि सर्व बंधू भगिनींनो आज 26 नोव्हेंबर संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली
तर या सिद्धांताने आपल्याला लिहिले काय? मित्रांनो, पूर्वी भारत देशातील नागरिकांवर आपल्या सर्वांवर राजे महाराजे आणि बादशहांनी राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले. परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी गुलामगिरी कायमची मोडली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राज्य जन्माला आले, लोकशाही जन्माला आली. भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. डॉक्टर बाबासाहेबांची 125व्या जयंती म्हणजे 26 नोव्हेंबर 2015 पासून पूर्ण भारतात संविधान दिन साजरा करायला सुरुवात झाली. मित्रांनो, भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारतीय शासन व्यवस्था की न्यायव्यवस्था सर्व काही संविधानाच्या चौकटीत चालते. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या विविध जातीच्या धर्माच्या वर्णाच्या संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचे काम हे संविधान करते. म्हणून माझे संविधान भारतीय संविधान विश्वात सर्वश्रेष्ठ आहे, यावर माझे ठाम मत आहे. मित्रांनो, असे म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो. तसेच आपण म्हणू शकतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे माझ्या डॉक्टर बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा हात आहे. आजही मंदिर, मशीद, चर्च कुठेही मला पूजत नाही, पण राज्यपाल, कलेक्टर, डीसी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, IAS, डॉक्टर, टीचर, नर्स, प्रोफेसर, सरपंच या सर्व ठिकाणी महिला आघाडीवर आहेत. जो इंसाफ आपको धर्म नहीं देता, जो इंसाफ आपको धर्म नहीं देता, वो इंसाफ आपको भारत का संविधान देता है, वो इंसाफ आपको भारत का संविधान देता है. धन्यवाद. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा सामाजिक आर्थिक राजनैतिक विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा बनावण्याची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे